गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी लातूर जिल्ह्यातल्या नागरिकांची धावाधाव जी आहे ती चौथ्या दिवशी देखील सुरुवात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। गॅस वितरक एजन्सीच्या बाहेर मोठमोठ्या रांगा जी आहेत त्या नागरिकांच्या लागलेल्या पाहायला मिळतात। 4 ते 5 तास रांगेमध्ये थांबल्यानंतर कुठेतरी एक सिलेंडर मिळते अशी आशा जी आहे ती नागरिकांना आहे। आणि आपण जर पाहिलं तर लातूर जिल्ह्यातला तुटवडा गॅस सिलेंडरचा तो सुरूच आहे आणि जे काही कमर्शियल गॅसचं वितरण आहे ते पूर्णपणे ठप्प झालेलं आहे। शासकीय यंत्रणांना देखील जो काही कमर्शियल गॅसचा पुरवठा आहे तो देखील मोजून मापूनच दिला जातो आहे। शासकीय वसतिगृह असतील तर त्या वसतिगृहांमध्ये देखील आता चूल पेटवण्यात आलेली आहे। मुबलक साठा जो आहे तो सरकारकडे असताना किंवा जिल्हा प्रशासनाकडे असताना देखील तो व्यवस्थित वापरण्यात येतो आहे आणि मोजूनच सिलेंडर जे आहे ते देण्यात येत आहेत। शासकीय वसतिगृहांना साधारणतः दररोज 4 ते 5 सिलेंडर लागत असतील तर 1 ते 2 सिलेंडर सध्या कमर्शियल देण्यात येत आहेत आणि मोठी धावाधाव जी आहे ती नागरिकांचीच गॅस सिलेंडर मिळवताना आपल्याला पाहायला मिळते आहे। लातूर जिल्ह्यामधल्या नागरिकांचं जर लक्षात घेतलं तर साधारणतः 20,000 सिलेंडर जे आहेत ते दररोज घरगुती सिलेंडर लागत असतात, मात्र त्यापेक्षा कमी पुरवठा सध्या करण्यात येतो आहे। 52,000पेक्षा जास्त घरगुती सिलेंडरचा साठा जो आहे तो जिल्हा प्रशासनाकडे असल्याचं सांगण्यात येतं आहे, मात्र तो तुटवडा जो आहे तो कायम आहे आणि त्यामुळे नागरिकांची धावाधाव जी आहे ती सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। साधारणतः लातूर जिल्ह्यामध्ये 44 जे गॅस वितरक एजन्सीज आहेत त्या एजन्सीमार्फत सध्या पुरवठा करण्यात येतो आहे आणि शासनाकडचं जर लक्षात घेतलं तर जिल्हा प्रशासनानं 10 भरारी पथकं निर्माण केलेली आहेत आणि घरगुती गॅसचा जे आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येतो आहे। औसामध्ये जे खाजगी हॉटेल आहे, ज्या खाजगी हॉटेलामध्ये घरगुती गॅस वापरण्यात येत होता त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। प्रशासनाची 10 भरारी पथकं जी आहेत ती गॅस सिलेंडर किंवा वितरणावर नियंत्रण ठेवण्यासाठी म्हणून कार्यरत असलेले आपल्याला पाहायला मिळतात। एकूणच जर लक्षात घेतलं तर चौथ्या दिवशी देखील नागरिकांची धावाधाव जी आहे ती गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी सुरूच असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।